नमस्कार मित्रांनो, मन संस्कारमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो आपल्या आयुष्यामधला अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे हाऊ टू टेक फर्म डिसिजन्स किंवा निर्णय कसे घ्यावेत किंवा आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम कसं राहावं. बघा, आयुष्यामध्ये यशस्वी आणि अयशस्वी माणसांमध्ये हा एक मूलभूत फरक आहे, की यशस्वी माणसं ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात. आणि अयशस्वी माणसं ही योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत किंवा निर्णय जरी घेतला तरी त्याची अंमलबजावणी करणे किंवा त्याच्यावर ठाम राहणे या गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे निर्णय घेणं आणि त्याच्यावर ठाम राहणं या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात, जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की निर्णय कसे घ्यावेत आणि त्याच्यावर ठाम कसं राहावं. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो हा असतो की आपल्या विचारांची स्पष्टता. त्यालाच आपण क्लॅरिटी ऑफ थॉट्स असं म्हणतो. कारण ज्यावेळेस आपलं माइंड हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतं किंवा पझलिंग स्टेटमध्ये असतं किंवा एखाद्या गोष्टींबद्दल आपल्याला जर माहिती नसेल किंवा आपल्या मनामध्ये डाऊट असतील, तर आपण कुठलाही निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकत नाही. कदाचित अशा वेळेस घेतलेला निर्णय हा चुकण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. नसेल तर तुम्ही ते ज्ञान मिळवलं पाहिजे. तुमचे जे विचार आहेत ते स्पष्ट केले पाहिजेत. तुमचं मत काय आहे? तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटतं? ही तुमची जी विचारांची स्पष्टता आहे ती फार महत्त्वाची आहे. कारण निर्णय घेताना सर्व बाजूने विचार करावा लागतो आणि एखादी गोष्ट जर स्पष्टच असेल, तरच तुम्ही अधिक ठाम राहू शकता तुम्ही घेतलेल्या निर्णयावर. आणि जर एखादी गोष्ट स्पष्ट नसेल, तर तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्ही ठाम राहू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपण जो निर्णय घेतलाय त्याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं की निर्णय घेताना तुमच्या विचारांची क्लॅरिटी असलं पाहिजे आणि सर्व बाजूंनी विचार करून तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यावर ठाम राहू शकता. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आत्मविश्वास. कारण तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की आत्मविश्वास हा ठाम निर्णय घेण्याचा प्रमुख घटक आहे. कारण निर्णय घेताना तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमचा कमी असेल, तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आणि समजा चुकून तुम्ही निर्णय घेतलाच, तर तुम्ही त्याच्यावर ठाम राहू शकत नाही. त्याच्यामुळे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहू शकता. जर आत्मविश्वास नसेल, तर मग बेटर वे हाच आहे, की तुम्ही डिसिजन घेऊ नका. पण ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेताय, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे स्वतःवर, की जो निर्णय तुम्ही घेतलाय त्याच्यावर तुम्ही ठाम राहाल म्हणून. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा ठाम निर्णय घेण्याचा एक प्रमुख घटक आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जास्त विचार करणं टाळा. कधी-कधी काय होतो आपण विचारांची स्पष्टता पाहिजे किंवा फार विचार करून निर्णय घेतला पाहिजे असं आपण म्हणतो आणि त्या नादामध्ये आपण खूप जास्त विचार करायला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, खूप जास्त विचार करून घेतलेल्या निर्णयात घोटाळा होऊ शकतो. त्याच्यामुळे एकदा विचार करा आणि एकदा विचार करून झाल्यानंतर निर्णय घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर ठाम राहा. एकदा निर्णय घेतल्यावर परत त्याच्यावर विचार करू नका. निर्णय घ्यायच्या अगोदर काय विचार करायचा आहे तो करा. पण एकदा निर्णय घेऊन झाल्याच्या नंतर पुन्हा विचार करायचा नाही, त्याच्यावर ठाम राहायचं. त्याच्यामुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये फार जास्त विचार करू नका. ओव्हर थिंकिंग करू नका. एखाद्या गोष्टीचे चांगले पॉइंट आणि वाईट पॉइंट पेपर आणि पेन घेऊन लिहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठली गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे किंवा कुठला निर्णय तुमच्यासाठी योग्य आहे. आणि एकदा ज्या विषयावर निर्णय होतो, तो विषय परत त्याच्यावर विचार करू नका. तरच तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहाल. पण निर्णय घेतल्यानंतर जर परत तुम्ही त्याच्यावर विचार करू लागले, तर मात्र तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहणार नाही. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंगमुळे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आपली कमी होते. त्याच्यामुळे निर्णय घेताना खूप जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. सारासार विचार करा आणि एकदाच काय घ्यायचा तो निर्णय घ्या. पुन्हा त्याच्यावर विचार करू नका. खूप विचारांती ज्यावेळेस आपण एखादा निर्णय घेतो, त्यावेळेस आपण त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे आणि हे निर्णयावर ठाम राहण्यासाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे एन्करेज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर डिसिजन. बरोबर? म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाचे परिणाम तुम्ही स्वीकार करा. कारण चुकीचे निर्णय ही शिकण्याची संधी असू शकते. पण निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेता, त्यावेळेस एकतर तुमचा तो निर्णय बरोबर असू शकतो किंवा चुकीचा असू शकतो. जर निर्णय बरोबर असेल, तर चांगलंच आहे आणि निर्णय चुकला तरीसुद्धा ती गोष्ट एक तुम्हाला संधी असते नवीन गोष्टी शिकण्याची.
त्याच्यामुळे निर्णय घेतल्याच्या नंतर त्याचे जे परिणाम होणार आहेत, मग ते चांगले असतील, वाईट असतील, ते स्वीकारा. कारण निर्णय हा तुमचा स्वतःचा आहे. म्हणून त्याचे होणारे परिणाम सुद्धा तुम्ही स्वतः स्वीकारले पाहिजेत. मग ते चांगले असोत किंवा वाईट असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे निर्णय घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामांची काळजी करू नका. ते परिणाम चांगले असतील किंवा वाईट असतील, दोन्हीही स्वीकारा. सारासार विचार करून ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेता, त्यावेळेस त्या निर्णयावर ठाम राहा. एकदा निर्णय घेऊन झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावर विचार करू नका. त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा, त्या प्रोसेसवर विचार करा आणि त्यानंतर मागे हटू नका. कारण निर्णय घेणे ही एक प्रक्रिया आहे आणि प्रक्रियेच्या या टप्प्यावर तुम्ही परत मागे हटण्याची गरज नाही. त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसवर विश्वास ठेवा आणि स्वीकार करा त्या कॉन्सिक्वेन्सेसचा. पण त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि निर्णय घेतल्यानंतर परत मागे हटू नका. कधी-कधी अगदी सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात असं नाही. म्हणजे कधी-कधी टेक्निकल डिसिजन जर आपल्याला घ्यायचे असतील किंवा काही महत्त्वाचे निर्णय जर आपल्याला घ्यायचे असतील, तर त्या केसमध्ये आपण त्या करस्पॉन्डिंग फील्डमधल्या एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा आपल्यापेक्षा जे अनुभवानं आणि वयानं मोठी लोक आहेत, त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सल्ला घ्या किंवा त्या क्षेत्रामधल्या निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. पण शेवटचा निर्णय मात्र तुमचा असला पाहिजे. म्हणजे कधी-कधी असं होतं, की एखादा एक्सपर्ट त्या क्षेत्रामधला एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो, याचा अर्थ ती बरोबरच असेल असं नाही. बऱ्याच अंशी ती बरोबर असते, पण ती चुकीची असू शकते. त्याच्यामुळे दुसऱ्याकडून सल्ला घ्या, पण शेवटचा निर्णय मात्र तुमचा स्वतःचा असला पाहिजे. सल्ले तुम्ही कोणाकडूनही घेऊ शकतात, पण दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार न चालता आपल्या मनाला काय वाटते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सल्ला घ्या, पण शेवटचा निर्णय मात्र तुमचा असला पाहिजे हे लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, आपल्या आयुष्यामध्ये एक 2-3 निर्णयच फार महत्त्वाचे असतात. म्हणजे महत्त्वाचे याच्यामुळे असतात, की एकदा ते निर्णय चुकले, की परत त्याला रिटेक नाही. फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो असतो आपल्या आयुष्यातला तो म्हणजे आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. कारण एकदा का ट्रॅक हुकला, की परत आपण लवकर आपल्याला जो ट्रॅक पाहिजे त्याच्यावर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा एक निर्णय आहे, जो फार विचार करून घ्या. विचार करताना घाई करू नका. आपल्या आवडी काय आहेत? आपण कुठल्या गोष्टीमध्ये चांगले आहोत? आपण कुठल्या गोष्टीमध्ये खराब आहोत? किंवा कुठली गोष्ट आपल्याला आवडते? असं कोणतं काम आहे जे करताना आपल्याला कंटाळा येणार नाही? किंवा असं कोणतं काम आहे जे आयुष्यभर आपण हसतमुखाने आणि आनंदाने करू शकतो? तर करिअरच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्या क्षेत्रामधल्या एक्सपर्टचा सुद्धा सल्ला घ्यावा लागतो. कधी-कधी फक्त पुस्तकी ज्ञान असून त्याच्या बेसिसवर निर्णय आपण घेऊ शकत नाही. त्याला अनुभवाची पण जोड असावी लागते. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सल्ला पण तुम्ही घेतला पाहिजे आणि नंतर तुमचं करिअर ठरवलं पाहिजे. तर आयुष्यामधले जे महत्त्वाचे निर्णय असतात, त्याच्यामधला हा एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. दुसरा महत्त्वाचा निर्णय असतो, तो म्हणजे आपल्या लग्नाचा निर्णय. म्हणजे आपला जो जीवनाचा साथीदार आहे, तो निवडण्याचा निर्णय. त्याच्यामुळे लग्न ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यातली मित्रांनो. कारण सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या असतील आणि तुमच्या आयुष्याचा जोडीदारच तुम्हाला चांगला मिळाला नाही, तर तुमच्या बाकीच्या चांगल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलं असं समजा. कारण जीवनाचा साथीदार जर चांगला असेल, तर तुम्ही जीवन हे कितीही धकाधकीचं असलं तरी आनंदाने जगू शकता. पण जीवनाचा साथीदार चांगला नसेल, तर तुमचं जीवन कितीही चांगलं असलं तरी तुम्ही ते चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा निर्णय तो असतो जीवनाचा साथीदार निवडणे. मग जीवनाचा साथीदार निवडत असताना फक्त सौंदर्य, पैसा या गोष्टी बघू नका. तर त्या साथीदाराचा स्वभाव कसा आहे, तो कुठल्या घरामध्ये, कुठल्या वातावरणामध्ये त्याची जडणघडण झालेली आहे, त्याच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, याचा मात्र बारकाईने विचार करा. कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर हे 2च निर्णय आहेत, की जे आयुष्यामध्ये जर चुकले नाही तर तुमचं आयुष्य एक नंबर होईल. पण जर बाकीचे सगळे निर्णय तुमचे बरोबर असतील आणि हे 2 निर्णय चुकले असतील, तर मग तुमचं आयुष्य मात्र चांगलं राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे 2 महत्त्वाचे निर्णय आहेत आयुष्यात, ते चुकू द्यायचे नाहीत. कारण बाकीच्या सगळ्या निर्णयांना रिटेक आहे, पण या निर्णयांना रिटेक नाहीये. त्याच्यामुळे हे आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय खूप विचार करून आणि व्यवस्थितपणे घ्या. शेवटी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी निष्कर्षाला पोहोचलेलो आहोत, की निर्णय घेणे ही एक प्रक्रिया आहे आणि निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेतलेला बरा. त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आपली असली पाहिजे. विचार करून निर्णय घ्या. एकदा निर्णय घेतल्यानंतर परत विचार करू नका. निर्णय घेताना आपला आत्मविश्वास असला पाहिजे स्वतःवर, तरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि आपल्या निर्णयावर ठाम राहू शकता. निर्णय घेणे ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये 2च निर्णय सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आपलं करिअर निवडी हा एक निर्णय आणि दुसरा निर्णय म्हणजे जीवनाचा साथीदार निवडणे. या 2 निर्णय घेताना चुकू नका. बाकीच्या सगळ्या निर्णयांमध्ये रिटेक आहे, पण याच्यामध्ये नाही.
त्याच्यामुळे ठाम निर्णय हे यशस्वी जीवनाचं रहस्य आहे. निर्णय घ्या, त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका उपयुक्त विषयावर. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.